मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार आहेत याबद्दलची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। व्यवस्थित माहिती समजून घ्या। असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत। आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत ते सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं। त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे। जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू। त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू। स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल, निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातनं कमी करायचं नाहीये, पण काही तक्रारी आल्या आहेत की निकषाच्या बाहेर मिळालेला आहे। जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजींनी सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही बेनिफिशियरीज होते लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्यांना देखील ते मिळालेलं आहे। मग नंतर त्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात बसत नाही। मला असं वाटतं त्यानंतर ती स्थिर झाली। अशाच प्रकारे जर ऍपरंटली या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकष ठरवलेले आहेत त्या निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल, पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे मुख्य कारण म्हणजे महायुतीचा प्रचंड विजय। हा विजय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे झालेला आहे असं मान्य सुद्धा महायुतीच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। आणि महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये एक नमूद करण्यात आलेला पॉईंट होता तो म्हणजे लाडकी बहीण योजनेला प्रति महिना आम्ही 1500 वरून 2100 रुपये जर आमचं सरकार आलं तर आम्ही देणार आहोत असं मान्य सुद्धा करण्यात आलेलं आहे। परंतु या 2100 रुपयासाठी आपल्याला एप्रिलपर्यंत थांबावं लागेल। आता ज्या पद्धतीने तुम्हाला 1500 रुपये प्रति महिना मिळत आहेत त्याच पद्धतीने सध्या तरी मिळणार आहेत। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। धन्यवाद।